सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण रोज देवाकडे काही ना काही मागतो, पण कधी देवाला धन्यवाद म्हणतो का? संकटात देव आठवतो, पण सुखात आपण विसरतो. मात्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे, जो भक्त संकटातून वाचल्यानंतर देवाचे आभार मानतो त्याच्यावर देवाची कृपा सदैव असते. भागवत पुराणामध्ये ध्रुव असो किंवा गजेंद्र मोक्षाची कथा, सर्वांनी एकच गोष्ट शिकवली, कृतज्ञता हीच खरी भक्ती. आज आपण जाणून घेणार आहोत देवाला धन्यवाद देण्याचे शास्त्रामधील महत्त्व आणि कोणत्या पुराणात त्याचा उल्लेख आहे. संकटातून वाचल्यावर देवाचे आभार मानणे हा भागवताचा मुख्य संदेश आहे. पद्मपुराण, दररोज देवाचे नामस्मरण आणि स्तुती केल्याने पुण्य मिळते असं वर्णन केलेलं आहे पद्मपुराणामध्ये. जवळपास सर्व पुराणामध्ये स्तोत्र, प्रार्थना, कृतज्ञता यावर भर दिला आहे. देवाचे आभार मानणे हीच खरी भक्ती मानलेली आहे. आता भागवत पुराणातील ध्रुवाची कथा. लहानसा ध्रुव फक्त 5 वर्षाचा. सावत्रायीने अपमान केला, मनाला फार वेदना झाल्या. ध्रुव जंगलात गेला, कठोर तपस्या केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहिला. भगवान विष्णू प्रसन्न झाले, त्याला आढळ स्थान दिलं, ध्रुवतारा. पण ध्रुवाने काय केले? त्याने प्रथम भगवानाची स्तुती केली. राज्य संपत्ती मागण्यापेक्षा त्याने कृतज्ञतेने डोळे भरून आभार मानले. भागवत पुराण सांगतं, देवाला धन्यवाद देणारा भक्तच खऱ्या अर्थाने महान ठरतो. गजेंद्र मोक्षाची कथा सुद्धा आपल्याला तीच काय सांगते की एकदा काय गजेंद्र नावाचा हत्ती तलावात गेला. अचानक मगराने त्याचा पाय पकडला. बराच वेळ संघर्ष झाला, शक्ती संपली, आशा संपली. तेव्हा गजेंद्रने हातात कमळ घेऊन भगवान विष्णूंना प्रार्थना केली, हे प्रभू, माझं रक्षण करा. भगवान विष्णू तात्काळ आले. सुदर्शन चक्राने मगराचा वध केला. मुक्त झाल्यावर गजेंद्राने काय केले? तो लगेच निघून गेला नाही. त्याने नम्रतेने भगवानाची स्तुती केली. संकटातून सुटका झाली की धन्यवाद देणे हीच खरी भक्ती आहे. या दोन्ही कथामधून आपल्याला कळतं की धन्यवाद देणं किंवा देवाचे आभार मानणं किती महत्त्वाचं आहे. आता शिवपुराणातील समुद्र मंथन सुद्धा तेच सांगतं. देव आणि दानवानी अमृतासाठी समुद्र मंथन केलं, पण प्रथम बाहेर आलं भयंकर हलाल विष. संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. तेव्हा भगवान शंकराने ते विष पिऊन सृष्टीचं रक्षण केलं. विष कंठात थांबलं, ते नीलकंठ झाले. त्यानंतर देवानी नम्रतेने त्यांचे आभार मानले, त्यांची स्तुती केली. शिवपुराण सांगते, देवाच्या कृपेची जाणीव ठेवून कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. संकटातून वाचल्यावर देवाचे आभार मानणे हा भागवताचा मुख्य संदेश आहे. कृतज्ञते आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत. काय फायदे आहेत? की मन शांत होतं, अहंकार कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते, देवावर विश्वास दृढ होतो, घरात सुख समाधान वाढते. पुराणामध्ये स्तोत्र, नामस्मरण यावर अधिक भर दिला आहे. हेच देवाला धन्यवाद देण्याचे श्रेष्ठ माध्यम आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की रोज देवाला कसा धन्यवाद द्यावा, कसा द्यावा देवाला धन्यवाद? सकाळी उठल्यावर देवा नवीन दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. जेवताना अन्न दिल्याबद्दल धन्यवाद. रात्री झोपताना दिवस शांत गेला यासाठी आभार. मोठी पूजा अर्चना नको, मोठे दान नको, फक्त मनापासून कृतज्ञता हवी. कधी कधी आयुष्यात आपण खूप काही गमावतो, पण जे आहे त्यासाठी देवाचे आभार मानायला विसरतो. लक्षात ठेवा, श्वास चालू आहे, कुटुंब साथ आहे, अन्न मिळते, हे सगळं देवाचीच कृपा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, धन्यवाद देवा, तू आहेस म्हणून मी आहे. विश्वास ठेवा, कृतज्ञतेने भरलेले मनच देवाला सर्वात जवळ करते. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि ही भक्तीची ज्योत पुढे नक्की शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने ही भक्तीची ज्योत हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. पण गुपित सांगू का? पुराण सांगतात, देवाकडे मागणारा भक्त खूप असतो, पण देवाचे आभार मानणारा भक्त फार दुर्मिळ असतो. आणि लक्षात ठेवा, देवाला दुर्मिळ भक्तच जास्त प्रिय असतो. कदाचित म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात सतत चमत्कार घडतात आणि काही जण विचार करतच राहतात, माझ्याच वाट्याला संकट का? उत्तर एकच आहे, कृतज्ञता.
आज आज आत्ताच मनातल्या मनात म्हणा, धन्यवाद देवा आतापर्यंत साथ दिल्याबद्दल. विश्वास ठेवा, ही छोटी सवय आपलं भाग्य बदलू शकतं. कधी विचार केलाय का की आपण देवाकडे किती सहजपणे मागतो, हे देवा मला हे दे, ते दे, संकट दूर कर, समस्या सोडव. पण जेव्हा संकट दूर होतात, जेव्हा इच्छा पूर्ण होते, तेव्हा आपण किती वेळा थांबून म्हणतो, धन्यवाद देवा. पुराण सांगतात, जो भक्त केवळ मागतो तो एक सामान्य असतो आणि जो भक्त कृतज्ञ असतो तो देवाला विशेष प्रिय असतो. कृतज्ञता म्हणजेच खरी भक्ती. आज आपण आपल्या आयुष्यात जे काही आहे ते सर्व, कुटुंब, अन्न, घर, थोडंसं का होईना सुख, हे सर्व देवाचीच कृपा नाही का? कधी कधी आपण जे नाही त्यासाठी रडतो, पण जे आहे त्यासाठी आभार मानायला विसरतो. आजपासून एक छोटासा संकल्प करूयात. दररोज किमान 1 मिनिट देवाला धन्यवाद देऊया. काही मागू नका, फक्त आभार माना. विश्वास ठेवा, ज्या घरात कृतज्ञतेची भावना असते त्या घरात शांती, समाधान आणि लक्ष्मी स्थिर राहते. आणि लक्षात ठेवा, जो देवाला विसरत नाही त्याला देव कधीच विसरत नाही. आजपासून आपण मागणं थोडंसं कमी करूया आणि आभार जास्त मानूया. संकट असो वा सुखाचा क्षण, प्रत्येक परिस्थितीत देवाची कृपा असते. फक्त 1 मिनिट डोळे बंद करा, हात जोडून मनापासून म्हणा, देवा जे दिलंस त्यासाठी मी कृतज्ञ आहे. जे नाही दिलंस त्यामागेही तुझी काही योजना आहे असेल. माझ्यावर अशीच कृपा ठेव. आणि शेवटी धन्यवाद देवा.